जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी बघा आतुरतेने वाट बघतोय ती म्हणजे निवड यादी. तर प्रत्येक उमेदवारांचा मनामध्ये एकच प्रश्न आहे की निवड यादी नेमकी कधी ह्या ठिकाणी बघा जाहीर होऊ शकते. कारण शिक्षक भरती संदर्भात जे काही ह्या ठिकाणी टाइम आहे किंवा वेळ आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीसाठी जवळपास या ठिकाणी 15 ते 16 महिन्याच्या वर जो कालावधी आहे तर तो सध्या इथं झालेला आहे. आता आपल्याला जे काही प्रेफरन्स लॉक केले त्या प्रेफरन्स लॉक केल्यानंतर जवळपास जी काही आतुरता असणार आहे ती म्हणजे निवड यादीमध्ये आपलं नाव बघण्यासाठी. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी निवड यादी कधीपर्यंत ह्या ठिकाणी बघा जाहीर होऊ शकते, जो काही आपला सोर्स आहे त्याच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी महत्त्वाची बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती निवड यादी संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपण तुम्हाला आधी पण या ठिकाणी टेलिग्राम जो काही आपला चॅनल आहे टेलिग्रामवर त्याच्यावरती देखील निवड यादी संदर्भात जे काही एक्सपेक्टेड बघा या ठिकाणी डेट देण्यात आली होती. त्याच्यामध्ये 24 किंवा 25 तारखेच्या दरम्यान जी निवड यादी आहे तर ती ह्या ठिकाणी बघा पब्लिश होऊ शकते. परंतु सध्याच्या घडीला आजच्या ज्या काही डेट आहे तर ह्या डेटमध्ये आपल्याला माहिती आज आहे 25 तारीख, बरोबर. तर आजच्या दिवसापासून आपल्या जी काही शिक्षक भरती संदर्भात जी निवड यादीची प्रतीक्षा तुमची संपणार आहे. आजच्या दिवसापासून या ठिकाणी शिक्षक भरतीचं जे काही निवड यादी संदर्भात बघा काउंटडाऊन सुरू झालं असं तरी म्हणता या ठिकाणी बघा येणार आहे आपल्याला. कारण शिक्षक भरतीच्या ज्या काही सध्या यादी लावण्याच्या अनुषंगाने जे सध्या टेस्टिंग आहे तर ती टेस्टिंग मागच्या 2 ते 3 दिवसापासून सुरू होती. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जी काही निवड यादी आहे तर ती निवड यादी निर्दोष पद्धतीने बघा कशा पद्धतीने लावता येईल त्या अनुषंगाने जे काही वरिष्ठ कार्यालय आहे, आयुक्त कार्यालय असेल किंवा परीक्षा परिषद असेल तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी युद्ध पातळीवर जे काही कामकाज आहे तर ते सध्या सुरू होतं. आता ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की 2022च्या पदभरतीमध्ये जी काही निवड यादी होती विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात तर त्याला अवघ्या 12 ते 13 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर झाली होती. तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही निवड यादीच्या अनुषंगाने जर आपण 2022चा जर विचार केला तर त्यावेळेला जी संख्या होती उमेदवारांची प्रेफरन्स लॉक संदर्भात तर ती मोठ्या प्रमाणात होती. आणि वर जे काही सध्या बघा अनलिमिटेड प्रेफरन्स होते त्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा या ठिकाणी उमेदवारांनी आपापल्या पात्रतेनुसार 500, 800, 1000 अशा पद्धतीने प्रेफरन्स लॉक केले होते. आता त्याच्यामध्ये जर आपण ह्या ठिकाणी 2022 आणि 2025 जर तुलना केली तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही सध्या बघा या ठिकाणी फरक आहे. आता याच्यामध्ये प्रेफरन्स जे आहे तर ते अनलिमिटेड आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जी 2022ला ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता होती, व्यावसायिक पात्रता, समांतर आरक्षण, संपूर्ण प्रवर्ग, त्यानंतर विषयावाईज, त्यानंतर माध्यमावाईज, त्यानंतर ह्या ठिकाणी बघा जे काही वेकेन्सी आलेली आहे त्या वेकेन्सी तुम्ही दिलेले प्रेफरन्स असे संपूर्ण जो काही डेटा आहे तर तो डेटा एक प्रकारे त्या ठिकाणी ॲनालिसिस करायला थोडासा वेळ लागत असतो. कारण टेक्निकल जो काही प्रॉब्लेम असतो तर तो टेक्निकल प्रॉब्लेम जोपर्यंत ह्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत निवड यादी आहे तर ती त्या ठिकाणी बघा पब्लिश केली जात नाही. तर प्राथमिक स्वरूपात संपूर्ण जी काही टेस्टिंग आहे तर त्या टेस्टिंग आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आपल्याला ह्या ठिकाणी जवळपास जी काही 16 तारखेपर्यंत जी रेफरन्स लॉक संदर्भात बघा इथं मुदत होती. तर ह्याच्यामध्ये 16 तारखेपासून जर आज आहे 25 तारीख म्हणजे इथे तुम्ही विचार करा सध्याच्या घडीला आपल्याला 9 ते 10 दिवसाचा जो काही कालावधी आहे तर तो सध्या इथं झालेला आहे प्रेफरन्स लॉक करून. मागच्या वेळेस 13 ते 14 दिवस जवळपास या ठिकाणी बघा लागले होते. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला झाले आहे 10 दिवस तुम्ही एव्हरेज ह्या ठिकाणी पकडा. आता जे काही पुढच्या सध्या बघा जे काही निवड यादी संदर्भात नेमकी कधी लागू शकते निवड यादी तर आजपासून जे काही ह्या ठिकाणी बघा काउंटडाऊन असेल तर तो नेमका सुरू झालेला आहे. आजपासून पुढचे जे काही ह्या ठिकाणी बघा 2 दिवस आजपासून पुढचे जे 2 दिवस असणार आहे तर ह्या 2 दिवसामध्ये निवड यादी जी आहे तर ती सध्या आपल्याला कधीही पाहायला मिळू शकते. सर्वसाधारण शिक्षक पद भरतीमध्ये निवड यादी किंवा इतर जे काही कोणत्याही बाबी बघा त्या ठिकाणी डिक्लेअर होण्याचा कामकाज असेल तर ते आपल्याला संध्याकाळी किंवा मग मध्यरात्री आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यावेळेला जे काही सर्व्हर असेल तर ते व्यवस्थित तिथं सुरू असतं, लोड कमी असतो. तर जास्तीत जास्त जी काही ह्या ठिकाणी बघा शक्यता आहे तर ती निवड यादी आपल्याला रात्री 11 नंतरच सध्या बघा आपल्याला पाहायला वेबसाईटवरती मिळणार आहे. तर निवड यादी जी आहे तर ह्या ठिकाणी पुढील 2 दिवसामध्ये कधीही सध्या बघा या ठिकाणी पब्लिश होऊ शकते. निवड यादीचं जे काही कामकाज आहे तर ते शक्यतो या ठिकाणी जवळपास बघा जे काही तांत्रिक टेक्निकल
बाबी आहे, तर त्या गोष्टीवरती सध्या अजूनही आजपर्यंत काम सुरू आहे. ते जवळपास आता पूर्णत्वास त्या ठिकाणी बघा आलेलं आहे. तर जवळपास आपल्याला हे पुढचे 2 दिवस आहे. तर ह्या 2 दिवसामध्ये निवड यादी जी आहे तर ती सध्या आपल्याला वेबसाईटवरती प्रकाशित झालेली, जाहीर झालेली पाहायला मिळणार. तर निवड यादी जी आहे तर ती निवड यादी आज मध्यरात्री देखील सध्या प्रकाशित होऊ शकते किंवा जास्तीत जास्त पुढचे जे काही 1 किंवा 2 दिवस, बस या ठिकाणी 2 दिवस जे आहे तर ते 2 दिवसामध्ये निवड यादी जी आहे तर ती पब्लिश होऊ शकते. सध्या ही जी काही माहिती आहे तर ती सध्या वरिष्ठ लेवलवरनं जे काही आपले सोर्स आहेत त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आलेली आहे. तर एवढे दिवस आपण वाट बघितली, तर आजपासून तुम्ही काउंटडाऊनला सुरुवात करून द्या. निवड यादी आहे तर ती निवड यादी बघा कधीही सध्या ह्या ठिकाणी पुढच्या 2 दिवसापर्यंत कधीही पब्लिश सध्या होऊ शकते. जास्तीत जास्त चान्सेस आहे निवड यादीचे तर ते आपल्याला मध्यरात्रीला त्या ठिकाणी बघा पब्लिश होऊ शकते. कारण 2022 मध्ये पण जवळपास 12 वाजेपासून जी काही प्रक्रिया होती तर जवळपास या ठिकाणी रात्री मध्यरात्री निवड यादी प्रसिद्ध झाली होती. त्याच पद्धतीने आत्ताच्या जी काही 2025 ची पदभरतीमध्ये निवड यादी जी आहे तर ती निवड यादी आपल्याला या ठिकाणी मध्यरात्रीमध्ये पब्लिश झालेली पाहायला मिळणार आहे. आता इथे जर आपण डेचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आपल्याला 12-13 दिवस या ठिकाणी होतात. म्हणजे निवड यादी जी आहे तर ती निवड यादी नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर सर्वांना आपल्या ह्या द गुरुजी यूट्यूब प्लॅटफॉर्म पासून आणि आपल्या जी काही टीम सध्या कार्यरत आहे तर त्या टीमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. निवड यादी जशी प्रसिद्ध झाली तशी तुम्हाला पुढे बघा ह्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप जो काही ग्रुप आहे, चॅनल आहे, तर त्याच्या लिंक तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. तिथे संपूर्ण जे काही लिस्ट आहे तर त्या तुम्हाला तिथं अपलोड केल्या जातील. तर ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती. तर वेट अँड वॉच. सध्या जे काही डॉक्युमेंट्स असेल तर ते तुम्ही रेडी करून ठेवा. कारण शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती अगदी फास्ट जलद गतीने सध्या बघा होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, समुपदेशन असेल आणि रुजू जे आहे तर ते बघा लवकरात लवकर जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा संपूर्ण जे काही आस्थापना आहे त्या ठिकाणी होणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. इतर बांधवांपर्यंत देखील माहिती पोहोचवा. तर आपण भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.